Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 8th lecture about coordinate geometry. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of these lectures. Okay, so in the previous lecture we discussed some problems where we used the distance formula. We were solving exercise 5.1. so one or two more problems we will solve from that exercise. For example, suppose we will work on exercise number 7 of the problem number 7 of exercise practice set 5.1. What is that? Problem number 7, find x. You are asked to find x. What is x? That is asked. Okay, if the distance between points L and M, distance between the points L and M is 10 given. What is L? L they have given as x comma 7. L is x comma 7 and M is say 1 comma 15. Okay, these are things given and distance is given to be 10. So now very simple, Lm is 10 given. So we know ki Lm squared is 100. And what is Lm squared by distance formula? रूट साइन लिहिणार नाही आपण, कारण आपण Lm स्क्वेअर लिहितोय डायरेक्टली. त्यामुळे x कोऑर्डिनेट्सची वजाबाकी त्याचा स्क्वेअर x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस y कोऑर्डिनेट्सची वजाबाकी त्याचा स्क्वेअर म्हणजे 7 मायनस 15 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. दिस इज इक्वल टू 100. दिस इज इक्वल टू 100. सो नाउ व्हॉट डज इट मीन? x मायनस 1 स्क्वेअर 7 वजा 15 म्हणजे किती झाले? वजा 8 त्याचा वर्ग म्हणजे 64 झालं बरोबर 100. म्हणजेच काय झालं बघा, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड इज इक्वल टू 100 वजा 64. ही जी क्वांटिटी आहे ती आपण राईट हँड साईडला नेली. राईट हँड साईडला नेताना आपण चिन्ह बदलून नेतो म्हणून ते 64च्या मागे प्लस आहे ते मायनस होणार. 100 वजा 64 म्हणजे 36 झालं. म्हणजेच x मायनस 1 स्क्वेअर हे 36 झाले. म्हणजेच x मायनस 1 किती होणार? वर्गमूळ दोन्ही बाजूची घेतली तर प्लस ऑर मायनस 6. मग जर x मायनस 1 हे प्लस ऑर मायनस 6 असतील तर दोन पॉसिबिलिटीज आहेत. मग x मायनस 1 हे एकतर प्लस 6 असेल ऑर x मायनस 1 हे मायनस 6 असेल. जर मायनस 1 हे प्लस 6 असेल तर हा मायनस 1 तिकडे आणल्यानंतर x विल बी 6 प्लस 1 विच इज 7. आणि इथे काय होईल? x इज इक्वल टू हा मायनस 1 इकडे आणला की प्लस 1. सो मायनस 6 प्लस 1 म्हणजेच ते होणार मायनस 5. त्यामुळे एक्सच्या दोन पॉसिबल व्हॅल्यूज येतील 7 आणि मायनस 5. सो वी कॅन से त्यांनी काय विचारले तुम्हाला? फाइंड एक्स. सो पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, पॉसिबल व्हॅल्यूज एकच नाही असणार, स्क्वेअर होता ना तो, त्यामुळे दोन पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर काय आल्या? 7 और मायनस 5. 7 और मायनस 5 दोन्ही पॉसिबल आहेत असं आपण तिथे उत्तर लिहिलं. ओके, सो दॅट इज वन प्रॉब्लेम डन. नाउ वी विल गो फॉर सम अदर प्रॉब्लेम. Say problem number 8. Problem number 8 from 5.1. Every problem I need not solve. Okay, but still we will cover as many problems as possible. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आपण डेमॉन्स्ट्रेट करणार आहे मी. अतिशय चांगल्या प्रकारे हे सर्व तुम्ही लिहिलं पाहिजे, लक्षात घ्या. आता 8वा प्रॉब्लेम काय आहे बघा. दे हॅव गिवन 3 पॉइंट्स. A is 1,2. then b is 1,6. okay, b is 1,6 आणि c the coordinates are 1 plus 2 root 3 4. आता एक नेहमी लक्षात घ्या, पॉइंटचे खूप वेळा लोक अशी चुका करतात. a is equal to 1,2 असं लिहितात. दिस इज टोटली रॉंग.
ए हा पॉईंट आहे, कोऑर्डिनेट, त्याचं नाव आहे त्या पॉईंटचं ए, तो पॉईंट आपण ए या नावाने ओळखतोय, हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. त्यामुळे ए इक्वल टू 1,2 इज रॉंग. ए 1,2 म्हणजेच ते कोऑर्डिनेट्स 1,2 आहेत आणि त्या पॉईंटला आपण ए म्हणतोय, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण काहीही लिहून नाही चालत मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिक्स हे प्रिसाईज सायन्स आहे, लक्षात घ्या. प्रिसाईजनेस हा मॅथमॅटिक्सचा आत्मा आहे. तो आपण त्याला धक्का नाही देता कामा. काहीही लिहून नाही चालत, आपल्या मनाला येईल ते लिहायचं, असं नाही चालत. तर तुम्हाला इथे जे 3 पॉईंट्स दिलेले आहेत, यू हॅव टू शो आर व्हर्टायसिस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आर व्हर्टायसिस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे काय करता येईल बघा मला. इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे, तीनही साईड समान असतात इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये. आता हा ABC आहे, म्हणजे हा असा ट्रायंगल जर असेल ABC, तर हा इक्विलॅटरल आहे असं मी कधी म्हणणार. तर ही साईड आणि ही साईड सेम पाहिजे. मग ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट डिस्टन्स AB, राईट. मग डिस्टन्स AB किती येणार, AB यातलं अंतर 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 2 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. 1 - 1 हे 0च झालं. 2 - 6 म्हणजे -4 झाले. त्याचा वर्ग म्हणजे 16, त्याचं वर्गमूळ 4. आता हे वर्गमूळ, मगाशी मी वर्गमूळ प्लस ऑर मायनस लिहिलं, आता नुसतं प्लस लिहितो. याचं कारण ही लेंथ आहे, ती निगेटिव्ह असूच शकत नाही. ओके. त्याच्यानंतर मग डिस्टन्स BC मला काढायचं आहे. ते नीट काढा, ते 1 + √2√3 वगैरे असं आहे. पण ठीक आहे ना, आपली कॅल्क्युलेशन ॲबिलिटी इथे चेक होते. B आणि C मधलं अंतर म्हणजे B आणि C चे कोऑर्डिनेट. मग एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी काय होणार, 1 बघा 1 मायनस हे 1 + 2√3 म्हणजे -1 - 2√3 त्याचा स्क्वेअर आणि प्लस किती होणार 6 - 4 चा स्क्वेअर. B चे आणि C चे y कोऑर्डिनेट्स काय 6 आणि 4, सो 6 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो व्हॉट विल बी दॅट, इट विल बी √1 - 1 हे कॅन्सल होतील. मग -2√3 उरले, त्याचा स्क्वेअर म्हणजेच 4 आणि 3 12 झाले. आणि 6 - 4 म्हणजे 2 झालं, त्याचा स्क्वेअर 4 झाला. मग 12 + 4 म्हणजे √16 झालं. √16 इज अगेन 4. आता उरलेलं काय, डिस्टन्स बिटवीन A अँड C. सो इट इज व्हॉट, A इज 1,2, C इज दिस. मग AC मधलं अंतर 1 मायनस हे वजा करणार तुम्ही 1 - 1 - 2√3 असं होईल. त्याचा स्क्वेअर प्लस 2 - 4 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच काय होणार बघा, हे हा 1 1 कॅन्सल होईल, -2√3 उरलं, त्याचा वर्ग तो किती होणार 2 चा 4 आणि वर्गमुळात 3 चा 3 म्हणजे एकूण ते होणार रूटमध्ये 12 प्लस हे 2 - 4 म्हणजे -2, त्याचा वर्ग म्हणजे 4 म्हणजे 12 + 4 म्हणजेच ते वर्गमुळात 16 म्हणजेच ते 4 झाले. मग बघा इथे AB, AC आणि BC समान लांबीच्या आल्या. सो ॲज इन ट्रायंगल ABC, AB is equal to BC equal to AC. All three sides is equal to 4 असं पण आपण लिहू शकतो. ऑफ ट्रायंगल ABC are congruent. Okay, all the three sides of triangle ABC are congruent. So triangle ABC is an equilateral triangle. Triangle ABC is an equilateral triangle. This is what finally you have to establish. हेच आपणाला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे हे दोन प्रॉब्लेम्स जे आत्ता आपण या लेक्चरमध्ये केले, दे आर व्हेरी सिम्पल. जस्ट ॲप्लिकेशन ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला, नथिंग एल्स. ठीक आहे. नाव वी विल प्रोसीड फर्दर इन दिस चॅप्टर. तुम्ही
पॅरलल लाईन्सच्या काही प्रॉपर्टीज शिकला होतात. लेटस रिकॉलमध्ये त्यांनी म्हटलंय बघा कसं झालं बघा. 3 साईड्स आहेत, कुठल्या 3 लाईन्स आहेत. एल ही लाईन, त्यालाच पॅरलल एम ही दुसरी लाईन, त्यालाच पॅरलल एन ही तिसरी लाईन. लाईन असल्यामुळे आपण दोन्ही बाजूला त्याच्या ॲरो काढलं पाहिजे. ओके, सो दीज आर 3 पॅरलल लाईन्स. से एल, एम आणि एन ही लाईनची नावं आहेत. आता समजा इथे त्याला एक ट्रान्सव्हर्सर असेल, अशी छेदिका त्याला मराठीत आपण म्हणतो, आणि इथे दुसरी ट्रान्सव्हर्सर असेल, बरोबर ना. ते समजा ह्या इथे जे छेदनबिंदू आहेत त्यांना आपण अशी नावं दिली ए बी सी, इथे नावं दिली आपण डी ई एफ. तर आपण प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स, ह्या ज्या 3 पॅरलल लाईन्स आहेत त्याचे हे या छेदिकेमुळे 2 छेदिकांमुळे इंटरसेप्ट झाले. तर तुम्हाला असं माहिती आहे की हे जी काही लांबी असते ए बी अपॉन बी सी, तोच रेशो इथे डीई अपॉन ई एफ मध्ये असतो. बघा, म्हणजे हे असं देतो आपण ए बी अपॉन बी सी, ही लांबी जी आहे ही साईड आणि ही साईड यांचा रेशो, म्हणजे साईड नव्हे, ही जी काही लाईन सेगमेंट आहे ए बी त्याची लांबी आणि बी सी याची लांबी, याचा रेशो जो येतो तोच रेशो इथे असतो डीई आणि ई एफ मध्ये. डीई आणि ई एफ मध्ये हे जे आपण पूर्वी शिकलेले आहात त्याचा आपल्याला आता इथे वापर करायचा आहे. म्हणजे इथे काय सिच्युएशन आहे बघा की इन धिस पर्टिक्युलर फिगर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. एल एम एन या तीनही पॅरलल लाईन्स आहेत. आणि ही जी लाईन आहे समजा ही पण लाईनच आहे ना. ओके, दिस इज सपोज पी आणि दिस इज लाईन क्यू. तर ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ह्या लाईन्स कशा आहेत, त्यांच्या छेदिका आहेत, म्हणजेच ट्रान्सव्हर्सल्स आहेत. त्या ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. तर त्याच्यामुळे काय झालं की ही 3 लाईन्समुळे ह्या 2 लाईन्समध्ये छेद पडला. म्हणजे हा ए बी हा एक भाग झाला, बी सी हा दुसरा भाग झाला. या लाईनचे, या 3 लाईन्समुळे पी ही जी लाईन आहे त्याचे 2 भाग झाले. एक ए बी झाला, दुसरा बी सी झाला. तसाच इथे झाला डीई आणि इथे ई एफ. तर त्यांचे रेशो सेम असतात असं इथे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. ही प्रॉपर्टी आहे जी ऑलरेडी तुम्ही केलेली आहात. नाउ दॅट इज टू बी युज्ड फॉर अवर फर्दर डेव्हलपमेंट इन दिस चॅप्टर. गणितामध्ये हेच चालतं अनेक वेळा की तुम्ही आधी काहीतरी सिद्ध करता आणि त्या सिद्धतेमधून आलेले जे कन्क्लुजन्स आहेत, जे रिझल्ट्स आहेत, ते पुढची थिअरी डेव्हलप करण्यासाठी आपण वापरतो. म्हणून हे मल्टी स्टोरीड बिल्डिंग सारखं आहे. आधीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर आणि तरच आपल्याला पुढच्या गोष्टी समजतात. फार महत्त्वाचा विषय आहे तो. मग आता ह्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे बघा. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण आता शिकणार आहोत की डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट. डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट. एखादी लाईन सेगमेंट जर आपण घेतली तर त्याचं डिव्हिजन हा प्रकार आपल्याला शिकायचा आहे. मग काय होतंय बघा. आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं की ओके, समजा आपण असं एक डायग्राम काढूया. ही म्हणजे की से दिस इज 1 लाईन. ओके, ही समजा लाईन आहे, लाईन सेगमेंट आहे असं म्हणू आपण, ए टू बी. इथे समजा हा पॉईंट ए आहे, हा जो पॉईंट आहे तो बी आहे. ठीक आहे. आणि मग आपण असं म्हटलं की इथे मध्ये कुठला तरी पॉईंट आहे पी नावाचा. तर ही जी आता समजा असं झालं की ह्या एपीची जी लांबी आहे ए पासून पी पर्यंत, ही जी लाईन सेगमेंट आहे, रेषाखंड जो आहे तो समजा 6 असेल, त्याची लेंथ काहीतरी 6 सेंटीमीटर्स म्हणा, आणि पी बी हे 10 सेंटीमीटर असेल. सेंटीमीटर म्हणू आपण इथे पण. म्हणजेच काय झालं, एकूण ए टू बी ही जी लाईन सेगमेंट होती ती 10 अधिक 6 16 सेंटीमीटर लांबीची होती. परंतु पी मुळे काय झालं, त्याचे 2 भाग झाले. कसे भाग झाले, त्यातल्या एका भागाचा म्हणजे ए टू पी लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि पी टू बी 10 सेंटीमीटर आहे. म्हणून मी काय म्हणणार की पी डिव्हाइड करतोय ना, त्यामुळे पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी. पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इंटरनली. हे आत आहे, ए आणि बीच्या आत आहे तो पॉइंट, त्यामुळे इंटरनली सेगमेंट ए बी
internally in the ratio काय सांगा, एपीचा पीबीशी असलेला रेशो म्हणजेच काय असतं, एपी अपॉन पीबी म्हणजेच काय असणार 6/10 म्हणजेच काय असणार 3/5. त्यामुळे आपण असं म्हणणार P डिव्हाइड्स AB इंटरनली. आत्ता तुम्ही इंटरनली हा शब्द नाही वापरला तरीही चालेल, परंतु पुढे जाऊन तुम्ही एक्सटर्नल डिव्हिजन असं शिकणार आहात. म्हणजे त्याच रेषेवर लाईन जर मी एक्सटेंड केली, ती ए बी ही लाईन सेगमेंट आहे, ती मी बी पासून पुढे वाढवली, तर त्याच्यावर एखादा जर पॉईंट असेल तर तो ए बीच्या बाहेर असणार. मग तो पॉईंट सुद्धा ए बीला डिव्हाइड करतो असं आपण म्हणणार. पण ते एक्सटर्नल डिव्हिजन आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे नाहीये. दिस इज नॉट टू बी स्टडीड बाय अस, बट देर इज समथिंग कॉल्ड एक्सटर्नल डिव्हिजन. सो वी मस्ट रिमेंबर दॅट व्हॉट एव्हर वी आर स्टडिंग इज इंटरनल डिव्हिजन. आपल्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ज्यावेळी तुम्ही असं म्हणणार की पी डिवाइड्स ए बी, तो ए बीच्या आतला पॉईंट असणार, त्या ए बी या लाईन सेगमेंटना जोडणाऱ्या रेषाखंडावर तो पी हा पॉईंट असणार. सो पी डिवाइड्स ए बी इंटरनली इन द रेशो 3:5. बघा आता दुसरं समजा मी असं घेतलं, क्यू हा समजा पॉईंट आहे, तो मध्यबिंदू आहे समजा. म्हणजेच काय झालं, ए टू क्यू ही जी लांबी असेल ती असणार 8, आणि पुढे इथून पुढे क्यू टू बी जी लांबी असेल ती पण 8. मग त्यावेळी मी काय म्हणणार की क्यू डिव्हाइड्स, मी आता इंटरनल या शब्द वापरतच नाही कारण तो आपल्याला नकोच आहे आता या क्षणी. क्यू डिव्हाइड्स ए बी इन द रेशो, काय रेशो होणार तो, ए क्यू अपॉन क्यू बी म्हणजेच काय 8/8. म्हणजेच ते काय झालं, एकास एक हा रेशो झाला. एकास एक रेशो झाला म्हणजेच काय, ए पासून क्यू पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर क्यू पासून बी पर्यंत आहे. आता हे कधी शक्य आहे, जर क्यू हा ए आणि बीचा मध्यबिंदू असेल तर. सो दॅट मीन्स व्हॉट, इथे आपण या बाबतीत काय म्हणू शकतो, इथे आपण असं म्हणू शकतो, दिस इज एरो, वी कॅन से क्यू इज मिड पॉइंट ऑफ ए बी. मिड पॉइंट असेल तर क्यू हा पॉइंट ए बी ला काय रेशोमध्ये डिवाइड करतो, एकास एक. 8/60 म्हणजेच एकास एक. हे आधी पुन्हा लक्षात घ्या. आधी लक्षात घ्या असं की जेव्हा तुम्ही असं म्हणता की दोन क्वांटिटीज आहेत, बघा आता इथे कसं होणार, आय विल इरेज ऑल दिस. इथे कसं होणार बघा की तुमच्याकडे एक लाईन सेगमेंट आहे. पुन्हा एकदा जरा तो विषय नीट समजून घेऊया. ओके, मी रफ लाईन काढतो. ही समजा लाईन सेगमेंट आहे ए बी. त्या ए बी वर मध्ये कुठेतरी इथे एक पॉइंट आहे पी नावाचा. तर मी काय म्हणणार, पी डिव्हाइड्स ए बी काय रेशोमध्ये डिव्हाइड करतो, ए पी अपॉन पी बी. इथे कसं आहे बघा, ए पी अपॉन पी बी म्हणजे समजा मी तुम्हाला असं सांगितलं की हा जो रेशो आहे तो 3:2 आहे. 3:2 आहे म्हणजे एपी 3 आहे आणि पीबी 2 आहे असा त्याचा अर्थ नाहीये. एपीची लांबी 15 असू शकते आणि पीबीची लांबी 10 असू शकते. मग त्यावेळी रेशो होणार 15:10. 15:10 म्हणजेच 3:2. 5 जर आपण यातला कॉमन फॅक्टर काढून टाकला. त्यामुळे हे अगदी लक्षात घ्या की जेव्हा मला असं सांगण्यात येतं की पी हा पॉइंट ए बी ला 5/3 या रेशोमध्ये डिव्हाइड करतो, 5/3 म्हणजे हे असं पण लिहितात 5:3 किंवा त्याचं फ्रॅक्शनच्या भाषेमध्ये 5/3 असं लिहितात. त्यावेळी याचा अर्थ असा मुळीच नाही की पहिला जो भाग आहे त्याची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या भागाची लांबी 3 सेंटीमीटर. आधी 3 सेंटीमीटर वगैरे असं काय, मिलीमीटर पण असू शकतं, ते मीटर पण असू शकतं, ते किलोमीटर पण असू शकतं. रेशो काय 5/3. रेशो 5/3 म्हणजे ते 5 आणि 3 असे नसतात ते भाग. समजा ते असं असेल, हे किती असेल, समजा 30 असेल पहिली लांबी, म्हणजे ए टू पी समजा हे ए पी 30 असेल की 30 किलोमीटर असेल समजा ती लांबी, आणि पी बी ही जी आहे ती समजा 18 किलोमीटर असेल.
तरी मी रेशो काय सांगणार, 30:18. 30:18 म्हणजेच काय झालं बघा, 30/18. मग आता 30 म्हणजे त्याचे फॅक्टर्स पडतील 6 गुणिले 5 आणि 18चे फॅक्टर्स पडतील 6 गुणिले 3. मग 6 हे संक्षिप्त रूप आपण त्याला देतो. लक्षात घ्या, कॉमन फॅक्टर्स आपण काढून टाकतो, संक्षिप्त रूप देतो, म्हणजे ते 5/3 असं आलं. ते खरं त्याची लांबी 30 आणि 18 आहेत. म्हणजे मला काय पुन्हा मी काय ट्रेस करतोय, ज्यावेळी मी असं म्हणतो की AP/PB 3:2 आहे रेशो, याचा अर्थ असा नाही की AP म्हणजे 3 आहे आणि PB म्हणजे 2 आहे. इट इज नॉट सो. रेशो त्यांचा 3:2 आहे. ॲक्च्युअली ते 5/3 असताना हे 30 आणि 18 असू शकतात. लक्षात आलं का तुमच्या? मुद्दा हा आहे की मी ज्यावेळी रेशो सांगतो त्यावेळी ते संक्षिप्त रूप देऊन आलेला फ्रॅक्शन आपण सांगत असतो. मध्यबिंदू असेल तर काय अडचणच नाहीये. मध्यबिंदू जर असेल तर तो रेशो एकास एक असणार. इकडे जेवढी म्हणजे A to P जेवढी लांबी असेल तेवढीच P to B लांबी असणार. म्हणजेच त्यांचा रेशो किती, AP/PB. म्हणून ते एकास एक. तेव्हा हा जो विषय होता तो आपल्याला समजावून सांगावा असं मला नेहमी वाटत येतं, कारण आपल्याला कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. म्हणून एक पूर्ण लेक्चर मी या भागासाठी वापरलं की व्हॉट इज मेंट बाय रेशो whenever point P divides AB in certain ratio म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्यासाठी मी या लेक्चरचा, आणि त्याच्या आधी आपण काही 2-3 प्रॉब्लेम्स केले, परंतु आय होप यू अंडरस्टूड नाव. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपणाला सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला हे सर्व डिराईव्ह करायचे आहे. ठीक आहे, तर वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट lecture. Thank you. Again, I appeal you to subscribe my channel and take advantage of this lecture. Channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Thank you.